मुंबईच्या वरळीमध्ये आज मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे। आदित्य ठाकरे हे वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये अनधिकृत बांधकाम उभारतायत असा आरोप मनसेने केलेला आहे आणि मनसेचे कार्यकर्ते तिथे जाब विचारायला गेले तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि काही स्वातंत्र्य सैनिकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे। तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यातील सदस्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आता पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिली आहे। तर मनसे आणि ठाकरे गटामधल्या राड्यावरती आता नेत्यांनी काय म्हटलंय बघूयात। इल्लीगल स्ट्रक्चर जर तिकडे बांधत असतील, तिकडचे स्थानिक रहिवासी जर त्याला विरोध करत असतील आणि स्थानिक रहिवाशांच्या बाजूने जर आम्ही उभे राहिल्यानंतर काही गुंड येऊन आम्हाला जर धक्काबुक्की करत असतील तर आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या हो। हां, तुम्ही मगाशी आता यांना बोललात की तुम्ही शांत झालेला आहात, आता परत तुम्ही आम्ही आहोत रस्त्यावरची लढाई खेळणारे आणि रस्त्यावरची लढाई लढणार। मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, तुमच्यावरती आरोप केले गेले जांभोरी मैदान। बघा तो सुपारी पक्ष आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही। त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे, तो व्हिडिओ आपण पहा। धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे। हे निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात। मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये। ह्यांचं थोडेफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार सेनेत त्यांचे होते, आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांनाच धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये, मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला। तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका। निवडणूक आली की छत्र्या जसे दिसतात तसे दिसतात ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।